आपण पैसा, नाव, मान मरातब मिळवण्यासाठी सतत पळत असतो. पण काही नावाजलेल्या लोकांचं उदाहरण मी इथे देऊ इच्छितो. लता मंगेशकर एकदा म्हणाल्या होत्या, जर खरंच मला पुनर्जन्म मिळाला तर मी लता मंगेशकर बनू इच्छित नाही. कारण लता मंगेशकरचं दुःख कुणालाच कळणार नाही आणि ते दुःख पेलण्याची माझी परत अजिबात इच्छा नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क म्हणतो की माझ्या डोक्यात सतत वादळ चालू असतं जे कधीच शमत नाही. कुणालाही माझ्यासारखं आयुष्य न मिळो. 23 वेळा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड पदक मिळवलेला मायकेल फेल्प्स म्हणतो की इतक्या वेळा जिंकल्यावर मला डिप्रेशन आले होते. नशीब मी माझं आयुष्य संपवलं नाही. प्रसिद्ध अभिनेता जिम कॅरी म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की माझ्यासारखी प्रसिद्धी आणि श्रीमंती सगळ्यांना मिळो, म्हणजे त्यांना कळेल की आमच्यासारख्या लोकांचं दुःख काय असतं. हेच नाही, अशा अनेक देशविदेशी प्रसिद्ध आणि श्रीमंत लोकांचं हेच म्हणणं आहे. जर प्रसिद्धी, पैसा किंवा मानमरातब मिळून देखील दुःख वाढतच जाणार असेल तर कुठेतरी या शर्यतीला लगाम लावणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. कधी थांबायचं ते प्रत्येकाने ठरवायचं. बाकी या सगळ्यांचे विचार तुम्हाला पटलेच असतील.